नमस्ते आणि या सत्रामध्ये आपले स्वागत आहे. इलेक्ट्रॉनिकच्या दुनियेत फंक्शनल सिस्टम्स निर्माण करण्यात सर्किट डिझाइन एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. सर्किट स्कीमॅटिक ड्राफ्ट झाले आणि व्हॅलिडेट झाले की पुढची पायरी म्हणजे ते लेआउट डायग्राममध्ये रूपांतरित करणे. हे रूपांतरण संकल्पनेतील डिझाइन व्यावहारिक वापसासह जोडते. उद्दिष्टे. या सत्राच्या अखेरीस तुम्ही पुढीलमध्ये सक्षम व्हाल: सिम्युलेशन सॉफ्टवेअर वापरून सिंगल स्टेज ट्रान्झिस्टर अँप्लिफायर तयार करणे आणि सिम्युलेशन सॉफ्टवेअर वापरून तयार केलेले सर्किट एका लेआउट डायग्राममध्ये तयार करणे. पीसीबी लेआउटचे पॅरामीटर्स. पीसीबीमध्ये अनेक पॅरामीटर्स आहेत. ते पुढीलप्रमाणे: मिल्स, ट्रेसेस, ट्रेस विड्थ, ॲन्युलर रिंग, मिनिमम रिंग विड्थ, minimum clearance, routing layers, routing topology. मिल्स. तुमच्या पीसीबीसाठी तुम्ही जे डिझाईन कराल ते प्रत्येक फीचर किंवा डिटेल आकाराने कमीत कमी 6 मिल्स किंवा 0.006 इंच असले पाहिजे, ज्यामुळे पीसीबी फॅब्रिकेशन प्रोसेससाठी ते विश्वसनीयपणे निर्माण होईल. निर्दिष्ट मिल्सच्या खाली साईज कमी करण्याचा प्रयत्न केल्यास त्यामुळे फायनल पीसीबीमध्ये चुका किंवा विसंगतीचा परिणाम होऊ शकतो. ट्रेसेस. ट्रेसेस हे पीसीबीवरील कंडक्टिव्ह पाथवेज असतात जे विभिन्न कॉम्पोनंट्स लिंक करतात आणि त्यांच्या दरम्यान कम्युनिकेशन आणि कोऑपरेशन सक्षम करतात, तसेच जसे एखाद्या घरामध्ये असलेले वायरिंग. ट्रेसेस विड्थ. कंडक्टिव्ह चॅनल्स जे इलेक्ट्रिकल कॉम्पोनंट्स एका प्रिंटेड सर्किट बोर्डवर लिंक करतात त्यांच्या जाडीला ट्रेस विड्थ असे म्हटले जाते. जास्त रुंद ट्रेस सुधारित सिग्नल इंटिग्रिटीसाठी कमी रेझिस्टन्स देतो आणि त्यामुळे ओव्हरहीटिंग न होता अधिक उच्च करंट वाहून नेऊ शकतो. एक खात्रीदायक सर्किट निर्माण करण्यासाठी योग्य ट्रेस विड्थ सिलेक्ट करणे अत्यावश्यक आहे, ज्यामुळे निर्मिती क्षमता आणि जागेचे निर्बंध विचारात घेत असताना इलेक्ट्रिकल आवश्यकता पूर्ण होतात. ॲन्युलर रिंग. सर्वात जवळचे कॉपर फीचर जसे ट्रेस किंवा प्लेनच्या मध्ये आणि प्लेटेड थ्रू होल किंवा पॅडच्या कडेला ॲन्युलर स्पेस अस्तित्वात असते. सोल्डर जॉईंट क्वालिटी जास्तीत जास्त करण्यासाठी आणि सोल्डरिंगमध्ये त्रुटी टाळण्यासाठी डिझायनर्स ॲन्युलर रिंगचे डायमेन्शन्स सेट करतात. मिनिमम रिंग विड्थ. प्लेटेड थ्रू होल किंवा पॅडच्या सभोवती उपलब्ध असलेल्या सर्वात छोट्या ॲन्युलर रिंग विड्थला पीसीबी डिझाईनमध्ये मिनिमम रिंग असे म्हटले जाते. हे महत्त्वाचे आहे कारण ते सोल्डर बॉन्ड आणि इलेक्ट्रिकल कनेक्टिव्हिटीच्या विश्वसनीयतेची हमी देते. मिनिमम क्लिअरन्स हे दोन कंडक्टिव्ह एलिमेंट्सच्या मधील सर्वात छोट्या अनुज्ञेय अंतराचा संदर्भ देते, जे इलेक्ट्रिकल शॉर्ट्सना प्रतिबंध करण्यासाठी आणि सिग्नल इंटिग्रिटी आणि विश्वसनीयता खात्री करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे. राउटिंग लेयर. हे कंडक्टिव्ह लेयर्स असतात जे कॉम्पोनंट्सच्या मध्ये ट्रेसेस राऊट करण्यासाठी वापरले जातात. अनेक लेयर्स अधिक जास्त कॉम्प्लेक्स सर्किटसाठी सक्षमता देतात, सिग्नल इंटरफिअरन्स किमान करतात आणि अधिक उत्तम राउटिंग फ्लेक्सिबिलिटी प्रदान करतात. राउटिंग टोपॉलॉजी याचा अर्थ पीसीबीवर ट्रेसेसची मांडणी करणे आणि कनेक्ट करणे. कॉमन टोपॉलॉजीजमध्ये पॉइंट टू पॉइंट, स्टार आणि बस राउटिंग सामील आहे, ज्यातील प्रत्येक सिग्नल इंटिग्रिटीच्या अनुसार लाभदायक आहे. पुढे आपण एक सिंगल स्टेज ट्रान्झिस्टर अँप्लिफायरचे कन्स्ट्रक्शन पाहणार आहोत. यासाठी तुम्हाला खालील साधने आणि उपकरणे आवश्यक असतील, जसे पर्सनल कम्प्युटर आणि पर्सनल कम्प्युटरमध्ये इन्स्टॉल केलेले सिम्युलेशन सॉफ्टवेअर. आता आपण एक सिंगल स्टेज ट्रान्झिस्टर अँप्लिफायर तयार करूया. यामध्ये सामील असलेल्या पायऱ्या म्हणजे: स्टेप 1. सिंगल स्टेज ट्रान्झिस्टर अँप्लिफायर तयार करणे. स्टेप 2. सिम्युलेशन सॉफ्टवेअर वापरून सर्किट रन करणे. स्टेप 3. तयार केलेले सर्किट लेआउट डायग्राममध्ये रूपांतरित करणे. पीसीमध्ये प्री इन्स्टॉल केलेले सिम्युलेशन सॉफ्टवेअर ओपन करा. ॲप्लिकेशन ओपन करण्यापूर्वी सर्व लायब्ररीज ॲक्सेस करण्यासाठी ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून रन करा. सर्किट डायग्राम तयार करण्यासाठी न्यू प्रोजेक्टवर क्लिक करा. प्रोजेक्टला नाव द्या. येथे ते एक सिंगल स्टेज अँप्लिफायर म्हणून सेव्ह केले जाते. पुढे जाण्यासाठी नेक्स्टवर क्लिक करा. क्रिएट अ स्कीमॅटिक सिलेक्ट करा आणि डिफॉल्ट मोडसह पुढे चालू ठेवा.
पुढे जाण्यासाठी नेक्स्टवर क्लिक करा. सर्व लेआउट सिलेक्ट केल्यानंतर फिनिशवर क्लिक करा. स्कीमॅटिक कॅप्चरवर सर्व कॉम्पोनंट्स प्लेस करण्यासाठी सर्किट डायग्रामचा संदर्भ घ्या. सर्किट डायग्राम प्रमाणे आपल्याला खालील कॉम्पोनंट्स आवश्यक आहेत. ट्रान्झिस्टर BC547 टाईप करा. ओकेवर क्लिक करा. कॅपॅसिटर टाईप करा आणि इलेक्ट्रोलायटिक कॅपॅसिटर सिलेक्ट करा आणि ओकेवर क्लिक करा. तेच कॉम्पोनंट प्लेस करण्यासाठी माऊसवर राईट क्लिक करा. 2 इतर कॅपॅसिटर प्लेस करा. रेझिस्टर टाईप करा आणि RES40 सिलेक्ट करा आणि ओकेवर क्लिक करा. तेच कॉम्पोनंट्स प्लेस करण्यासाठी माऊसवर राईट क्लिक करा. 4 इतर रेझिस्टर्स प्लेस करा. कॉमन ग्राउंड, सिग्नल जनरेटर आणि ऑसिलोस्कोप. सर्व कॉम्पोनंट सिलेक्ट केल्यानंतर ते सर्किट डायग्राम प्रमाणे प्लेस करा. ऑसिलोस्कोप आणि सिग्नल जनरेटर दोन्ही सिलेक्ट करण्यासाठी व्हर्च्युअल इन्स्ट्रुमेंट मोडकडे जा. आता कॉमन ग्राउंड सिलेक्ट करण्यासाठी टर्मिनल्स मोडवर क्लिक करा. सर्किट अनुसार कॉम्पोनंट्स वायर करा. आता आपण प्रत्येक कॉम्पोनंटला व्हॅल्यूज असाइन करू शकतो. आता त्यानुसार रेझिस्टर आणि कॅपॅसिटर्सना व्हॅल्यूज असाइन करा. कॉम्पोनंट्सवर राईट क्लिक करा आणि एडिट प्रॉपर्टीज सिलेक्ट करा आणि त्यानुसार व्हॅल्यूज बदला. शॉर्टकटसाठी Ctrl+E वापरा. खालीलप्रमाणे प्रत्येक कॉम्पोनंटचे व्हॅल्यूज फिक्स करा. R1 बरोबर 100 किलो ओम्स. ओकेवर क्लिक करा. R2 बरोबर 100 किलो ओम्स. ओकेवर क्लिक करा. R3 बरोबर 10 किलो ओम्स. ओकेवर क्लिक करा. R4 बरोबर 10 किलो ओम्स. ओकेवर क्लिक करा. R5 बरोबर 1 किलो ओम्स. ओकेवर क्लिक करा. कॅपॅसिटर C1 बरोबर 10 मायक्रोफॅराड. ओकेवर क्लिक करा. C2 बरोबर 10 मायक्रोफॅराड्स. ओकेवर क्लिक करा. C3 बरोबर 10 नॅनोफॅराड. ओकेवर क्लिक करा. रेझिस्टरला DC व्होल्टेज देण्यासाठी जनरेटर मोडकडे जा. त्याला 12 व्होल्ट DC सप्लाय अप्लाय करा. आता सर्किट लेआउट डायग्राममध्ये रूपांतरित करण्यासाठी तयार आहे. ओकेवर क्लिक करा. तयार केलेल्या सर्किटचे लेआउट डायग्राममध्ये रूपांतर करणे. आता सर्किटच्या कन्व्हर्जनसाठी PCB लेआउट नॅव्हिगेट करा. राईट क्लिक करा आणि एक नवीन टॅब PCB लेआउट या नावाने ओपन होईल. 2D ग्राफिक्स बॉक्स मोड ड्रॉ करण्यासाठी बोर्ड एजवर क्लिक करा. आता आपण तयार केलेले सर्किट लेआउट डायग्राममध्ये कन्व्हर्ट करूया. पुढे जाण्यासाठी ओकेवर क्लिक करा. टूल्सवर क्लिक करा. सर्किटचे कॉम्पोनंट सिलेक्ट करण्यासाठी ऑटो प्लेसर सिलेक्ट करा. सर्व कॉम्पोनंट सिलेक्ट करा. प्लेसमेंट ग्रिड आणि एज बाउंड्री त्यानुसार ॲडजस्ट करून घ्या. पुढे जाण्यासाठी ओकेवर क्लिक करा. ओकेवर क्लिक केल्यानंतर सर्व कॉम्पोनंट्स लेआउटवर प्लेस केले जातील. दिलेल्या सर्किट अनुसार सर्व कॉम्पोनंट्स ॲडजस्ट करून घ्या. सर्व कॉम्पोनंट्स व्यवस्थित ठेवल्यानंतर डिझाइन रूल मॅनेजरवर क्लिक करा
आणि नेट क्लासेसकडे नॅव्हिगेट करा. थ्रू होल म्हणून व्हाया टाईप सिलेक्ट करा आणि ओकेवर क्लिक करा. टॉप राईटकडे नॅव्हिगेट करा आणि ऑटो राउटर सिलेक्ट करा. बिगिन राउटिंगवर क्लिक करा. पुढे जाण्यासाठी ओकेवर क्लिक करा. आता आपण कन्स्ट्रक्ट केलेल्या सर्किटचा लेआउट डायग्राम पाहू शकतो. येथे आपण या सत्राच्या समाप्तीला पोहोचत आहोत. या सत्रामध्ये आपण शिकलो की सिम्युलेशन सॉफ्टवेअर वापरून सिंगल स्टेज ट्रान्झिस्टर एम्प्लिफायर तयार करणे आणि सिम्युलेशन सॉफ्टवेअर वापरून तयार केलेले सर्किट एका लेआउट डायग्राममध्ये तयार करणे. पाहण्यासाठी धन्यवाद. लवकरच आपण पुढील सत्रामध्ये भेटूया.